नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती 10 बाबांचं पत्र या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे? एका शब्दात उत्तरे लिहा. त्यातील अ कठीण गेलेला पेपर. उत्तर गणिताचा. दुसरा आहे आ वैष्णवीला पत्र लिहिणारे. उत्तर बाबा. ई परीक्षेतील गुणांपेक्षा महत्वाचे गुण. उत्तर आंतरिक गुण. ई वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ. उत्तर पुस्तकांचा. प्रश्न 2 आहे एका वाक्यात उत्तर लिहा. त्यातील अ आहे आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? उत्तर आईने दूरध्वनीवरून बाबांना निरोप दिला की वैष्णवीचा 6 माहीचा गणिताचा पेपर कठीण गेला आहे. त्यामुळे ती फार निराश झाली आहे आणि रडतही होती. आ बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? उत्तर पत्र लिहून वैष्णवीशी सविस्तर हितगुज करावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. ई आहे गणित विषयी वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत? आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर बाबांनी वैष्णवीला गणिताशी मैत्री करणे, संकल्पना, संबोध व क्रिया नीट समजावून घेणे आणि उदाहरणे सोडण्याचा चांगला सराव करणे हे उपाय सुचवले आहे. प्रश्न 3 आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. तर उत्तर आहे नृत्य, नाच. सुंदर, छान. अवघड, कठीण आणि उशीर, वेळ. प्रश्न 4 आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. उत्तर आहे कठीण, सोपे, मैत्री, वैर, अपयश, यश, अवगुण आणि गुण. प्रश्न 5 आहे वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला छान गोष्टी सांगणे, उत्तम चित्र काढणे आणि सुंदर नृत्य करणे. प्रश्न 5 आ बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण कला जीवन सुंदर करतात, व्यक्तिमत्व फुलवतात आणि आंतरिक गुणांची वाढ करतात. प्रश्न 6 आहे सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा. उत्तर 1 पोस्टातून पाठवू शकतात. 2 ईमेल करून पाठवू शकतात. 3 मेसेज करून पाठवू शकतात. 4 सोशल मीडियाचा वापर करून पाठवू शकतात. प्रश्न 7 दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय गंमत कराल त्याची यादी करा. उत्तर 1 घराला सजवणार. 2 घराच्या बाहेर कंदील लावणार. 3 दिवाळीची किल्ले बनवणार आणि 4 खूप फटाके फोडणार. 5 दिवाळीचा फराळ करंजी, चकली खाणार. प्रश्न 8 तुमच्या मित्राला मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचे तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा. उत्तर आहे तुमचे प्रिय रमेश, पोहण्याच्या स्पर्धेत तुला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. ही बातमी ऐकून आम्हाला खूप गर्व वाटले. तुझे कितीही अभिनंदन करावे ते कमीच आहे. तुला असेच यश मिळत राहावे हीच आमची शुभेच्छा. तुझा मित्र राजकुमार. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 9 अपयश ही यशाची पहिली पायरी आहे यासारखे 2 वाक्य खालील चौकटीत लिहा. 1 थेंबे थेंब तळ साचे आणि 2 थांबला तो संपला. पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा. त्यातील पहिला आपला अ आहे हिमालय उंच पर्वत आहे. आ कंपास घ्यायला आईने मला 100 रुपये दिले. ई बागेत टवटवीत फुले आहेत. ई ताईने मला नवा सदरा दिला. पुढे आहे आपण समजून घेऊया. खालील तक्ता वाचा, समजून घ्या. वाक्ये आणि काळ. अनवर वेगाने धावतो हा वर्तमान काळ. काल अनवर वेगाने धावला हा भूतकाळ.
उद्यानवर वेगाने धावेल हा भविष्यकाळ. तर क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील काळ ओळखता येतो. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक आहे वर्तमान काळ, 2 भूतकाळ आणि 3 भविष्यकाळ. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.